हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आज मी एक वेगळं पॉडकास्ट घेऊन येणार आहे फॉर माय ओन सॅनिटी आणि फॉर माय ओन समाधान असं तुम्ही म्हणू शकता, कारण काही गोष्टी स्वतःच्या समाधानासाठी पण करायच्या असतात. सो येस, आज असंच काहीसं पॉडकास्ट मी घेऊन आली आहे, कारण का गेल्या आठवड्यामध्ये काही गोष्टी मी पोस्ट केल्या होत्या कम्युनिटीवर, त्याच्यानंतर आपल्या पॉडकास्टच्या खाली कॉमेंटमध्ये इवन मी एक पॉडकास्ट पण बनवलं, एकदम क्विक पॉडकास्ट बनवलं होतं इम्प्रॉम्प्टू. सो तेव्हा खूप जणांचे असे क्वेश्चन होते की नेमकं काय झालं आहे आणि काय प्रकार आहे हा. सो आज मी त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात आता मला माहिती नाही किती मोठं होणार हे पॉडकास्ट आणि किती काय, बट काकू म्हणतात ना की शी इज गिविंग मी टेस्ट ऑफ माय ओन मेडिसिन. तर आज काकूंनाच त्यांच्या औषधाची चव आपण नक्कीच चाखूया. पॉडकास्ट थोडं मोठं झालं तर प्लीज बेअर विथ मी. काकू तसं पण खूप अनॉय झाले आहेत माझ्या 30 मिनिट्सच्या पॉडकास्टने, आणि काकूंची नजर लागली म्हणून लास्ट 2 पॉडकास्ट मी 20 मिनिट्स 18 मिनिट्स असे टाकले. कशा हो तुम्ही, कशा ना एकदम बुरी नजर वाले, तेरा मुंह काला कलुटा, टेपा 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 टेपा. सो काकूंचा ना हा एक पॅटर्न आहे, कारण काकूंना ना फारसे व्ह्यूज येत नाहीत. असं काही ना काहीतरी मग कोणातरी क्रिएटरची ना वाटच बघत असतात. म्हणजे मग तो मोठा असू दे छोटा असू दे, काकूंना काही फरक पडत नाही. काकूंना असं आहे की बस आपलं मीटर चालू राहिलं पाहिजे. तर काकू वाट बघत असतात की कोण असं अगदीच क्रिएटरने नाही कमेंट केली तर त्याचे सबस्क्रायबर्स पण चालतात. कोणी सबस्क्रायबरने जाऊन त्यांच्या तिथे कमेंट केली की त्या क्रिएटरला वेठीस धरतात. कोण कुठे काय कमेंट करतंय, कोण रेग्युलर कमेंट करतं, कोण कधी कधी कमेंट करतं, कोण कमेंटच करत नाही आणि आज पहिल्यांदा काकूंकडे कमेंट करते. ह्या सगळ्या गोष्टी काकूंना एकदम व्यवस्थितपणे माहिती असतात. आणि काकू आम्हाला जज करतायत, मला आणि माझ्या मंडळींना जज करतायत की ह्या बायका नेहमी अशाच बसलेल्या असतात, ह्यांना काही कामच नाही आहेत, तिथे त्यांचे नवरे एवढं काम करतात, एवढं कष्ट घेतात आणि ह्यांना काय इथे टाइमपास चाललाय. ओ काकू, किती तुम्ही असं स्वतःचं आयुष्य दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये सांगताय का, दुसऱ्याच्या आडून सांगताय का? रिअली तुम्ही काय करताय मग? तुमच्या इतका फालतू वेळ तर नाही आहे आमच्याकडे की बाबा कोण कुठे काय कमेंट करतंय आणि काय नाही. हां, आता मी तो रिसर्च केला आहे, कारण अगेन मला आज तुम्हाला तुमच्याच औषधाची चव चाखवायची होती ना, म्हणून. सो एक साधारण वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक आपले गोव्याचे दादा आहेत जे US मध्ये सेटल आहेत. आता त्यांची बायको US सिटिझन आहे, म्हणजे शी इज अन अमेरिकन. सो ते पण असेच फॅमिली व्हिडिओज बनवतात, मोस्टली तर असं जेवणाचे वगैरे असतात आणि आपलं कल्चर वगैरे, कारण का त्यांची बायको अमेरिकन नसल्यामुळे तिने आपलं कल्चर आत्मसात केलं आहे आणि ते दाखवत असतात वेळोवेळी. खूप छान जेवण बनवते ती, स्पेशली गोवन क्युझिन, खूप पारंपरिक डिशेस पण खूप छान पद्धतीने बनवते आणि ती शेअर पण करते. असं छोटंसं त्यांचं, छोटं नाही मोठं बऱ्यापैकी चॅनल आहे, खूप चांगलं ओळख आहे त्यांची. इन्स्टावर आहेत ते, फेसबुकवर आहेत, देन यूट्यूबवर तर आहेच आहे. तर असं ते बहुतेक ह्या काकूंना फॉलो करायचे, ह्या टेपा काकूंना. आणि एकदा काय झालं, काकूंनी एक भिशी ठेवली होती, म्हणजे भिशीच आहे ती. काकू किती पण त्यांनी म्हटलं ना की आपण काय काकूंच्या भाषेमध्ये किट्टी बिट्टी, तरी पण ती भिशीच होती. सो काकूंची भिशी पार्टी होती आणि काकूंच्या भिशी पार्टीची थीम होती कावगर्ल थीम. तर काकू आणि काकूंच्या इतर काकू मैत्रिणी त्या सगळ्या गोळा झाल्या होत्या आणि त्यांनी ॲज युजल रील बनवली, कारण काकूंना तर काय उद्योगधंदे नाही आहेत, त्या नुसत्या रीलच छापत असतात. आता पण काहीतरी मूर्खासारखी रील बनवली आहे की पूर्वीच्या काळामध्ये कशा बायका हळदी कुंकू साजरा करायच्या आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा TV दिसतोय, मोबाईल, आणि नुसतं आपलं तसं अटायर केलं आणि ब्लॅक अँड व्हाईट थीम ठेवली की झालं, पूर्वीच्या काळात गेल्या अशा काकूंना वाटतं. आणि मग काकूंना कोणी कॉमेंट केली की काकू थोडंसं नुसतं ब्लॅक अँड व्हाईट आणि नुसतं असं साड्या वगैरे नेसल्या नऊवारी आणि तसं अटायर केलं, याचा अर्थ असा नाही की तुम्ही ती थीम फॉलो करायचं तर सगळं प्रॉपर फॉलो करायचं. तर काकू म्हणे की असं काही नाही आहे, आमचा छोटासा प्रयत्न आहे, आम्ही काही कोण मोठे डायरेक्टर वगैरे नाही. मग एवढं समजतं ना काकू, मग करायचं नाही, कशाला उगाचच काहीतरी फालतू थीम बनवता, जर एवढी मेहनत नाही घ्यायची तर. म्हणजे यांनी काही उचलायचं आणि टाकायचं आणि लोकांनी ते खपवून पण घ्यायचं, त्याच्यावर काकू आणि जस्टिफिकेशन पण देतात. काकू ग्रो अप. तर अशीच काहीतरी बकवास थीम काकूंनी ठेवलेली, कावगर्ल, आणि तिथे त्यांच्या सगळ्या आंटीज आल्या होत्या आणि लिटरली
आता आंटी आहेत तर आहेत ना, त्याच्यामध्ये एवढं काय आहे. म्हणजे मला तर मुळात कळलंच नाही की असा एवढा सीन काकूंनी का क्रिएट केला. त्यावेळेला मला कळलं नाही, पण आता जेव्हा काकूंनी माझ्याबरोबर सीन केला ना, तेव्हा मला कळलं की काकूंचा तर हा पॅटर्नच आहे. तर ते जे गोवावाले अंकल आहेत ना, त्यांनी या काकूंना कमेंट केली की देसी गर्ल्स लुकिंग लाईक काव गर्ल्स, देसी लेडीज और देसी आंटी, सॉरी देसी आंटीज. आंटी कसं, आंटी मत कहो ना. आंटीने तर काकू ऑफेंड झाल्या, काकूंना आंटी बोललेलं आवडत नाही. आणि काकू आता माझ्यावर पण मुळात त्याचमुळे रुसले आहेत, कारण मी त्यांना काकू 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 बोलते ना. तर काकू, प्लीज एक्सेप्ट दिस फॅक्ट, यू आर काकू मॅन, यू हॅव टू एक्सेप्ट इट. मुळात मी जर अशी एखादी रील वगैरे टाकली असती आणि मला जर कुठल्या क्रिएटरने किंवा दुसऱ्या कोणी कमेंट केलं असतं, आता जसं SMB कधी कधी करतो कमेंट, तर त्याने असं लिहिलं की आंटी लुकिंग लाईक अ काव गर्ल, तर मी एवढं ऑफेंड झाली नसती. म्हणजे मला काही कळलंच नसतं, मला असं काही एवढं वाटलं नसतं की बाबा कोणतरी मला चिडवतंय वगैरे. हे काकूंच्या डोक्यात कुठून आलं की काकू मुद्दामून असं करतात, ते त्यांना माहिती. मी तर म्हटलं असतं की आंटी मत कहो ना, असं करून मी स्माइली देऊन सोडून टाकलं असतं. जसं त्यांनी पण कमेंट करून हार्ट दिलं होतं, तर मला वाटलं असतं की हां बाबा कोणीतरी अशीच कमेंट केली आहे आणि त्यांना मी सोडून दिलं असतं, एवढं काही मनावर घेतलं नसतं. पण काकू बिंग काकूंनी संधीचा फायदा उचलत. आता ह्याच्यात पण काकूंनी संधी शोधली, जे आपल्याला लक्षात पण आलं नसतं. काकूंनी अख्खा एक व्हिडिओ छापला ह्यांच्यावरती आणि सांगितलं की आम्हाला काकूने आंटी म्हणाले आणि हा अंकल 40 वर्षाचा आमच्या तिशीतल्या बायकांना, म्हणजे मावशीसारखा, मावशी कशी आमची तिशीतली तशा काकू पण आता 40ला टच करतायत, पण 1 वर्षापूर्वी थोडा अजून 2 वर्ष मागे होत्या ना, म्हणून तिशीतच होत्या काकू. तर लगेच म्हणतात की आम्हाला म्हणाला की काकू आंटी म्हणाला आम्हाला, आणि आंटी असा वर्ड कशाला यूज केला, त्याने मुद्दामून आम्हाला चिडवायला केला. आणि ह्याच्यावरती काकूने एक अख्खा व्हिडिओ छापला. तर त्याच्याबद्दल मी आता काही ब्रीफिंग देत नाही, तुम्ही बघू शकता. जाऊ दे, व्ह्यूज मिळतील, आय नो व्ह्यूज मिळतील, बट काय आहे ना, माझं कामच हे आहे ना रिव्ह्यू देण्याचं. त्याच्यामुळे मग मला रेफरन्सेस तर द्यावेच लागतात, नो मॅटर त्यांना व्ह्यूज मिळतात नाही मिळत, बट मेरा तो काम ही आहे ना. तर मला असं वाटतं कधी कधी उलट माझ्यामुळे यांना व्ह्यूज मिळतात. नाही तर काकूंची कसलं काय, काकूंचं 2, 2.5, 3 मॅक्सिमम 5,000च्या व्ह्यूज जिथे सरकत नाहीत त्याच्यावर एवढं 2.5 लाख सबस्क्रायबर असून. आणि परवाच्या व्हिडिओला जिथे काकू कमेंट खेळत होत्या, तिथे त्या कमेंट मी दाखवणारच आहे तुम्हाला थोड्या वेळाने. तर त्या व्हिडिओला म्हणजे त्या शॉर्टला जवळजवळ 1 लाख व्ह्यूज आले काकूंच्या. आणि इकडे लोक विचारत होते की कोण ह्या काकू, कोणाबद्दल बोलतेस जीजी, कोण. म्हणजे काकू खरंच जेन्युइन आहेत ना तुमचे सबस्क्रायबर्स? ना तुमच्या इथे एवढ्या कमेंट्स असतात, ना तुमच्या इथे तेवढे व्ह्यूज असतात. अहो तेवढे कुठे, 50% पण नसतात, हार्डली 1/4, त्याहूनही कमी व्ह्यूज असतात तुम्हाला. आणि याने मिळाले तुम्हाला त्या दिवशी एवढे व्ह्यूज. तुम्ही माझे पाय धुवून प्यायले पाहिजे पाणी, समजलं का? मोठ्या आल्या, मोठी आणि मुंगी आहे. आणि मला काय म्हणता तुम्ही, काय काळी मुंगी आहे? अच्छा, काळी मुंगी असेल चालेल मला. काकू काय म्हणे की ते काका ज्यांनी यांना कमेंट केली ना, ते दादांना मी टॅग केलं होतं त्या दिवशी ह्याच्यामध्ये आपल्या कम्युनिटीमध्ये. तर काकू म्हणे त्यांना मी एवढं थोपवलं, तर ही काय आहे, ही एवढीशी सबस्क्रायबर असलेली, ही तर माझ्यासाठी काळी मुंगी आहे म्हणे. काळी मुंगी देवाची असते असं मला आईने लहानपणी सांगितलं होतं. ठीक आहे, मग मला चालेल काळी मुंगी म्हटलेलं. तसं पण मावसाड पण म्हणतेच की कुठेतरी असं सांगितलं आहे की तुमचे जे कर्म असतात ना, ते कर्म जर त्याचं तुम्हाला जर हिसाब चुकता करायचा असेल आणि लास्ट टाईम जर झालं नसेल गेल्या जन्मी वगैरे, तर ह्या जन्मी देव अशा काही लोकांना पाठवतो जे असं तुम्हाला त्रास देतात किंवा तुमच्या चुका दाखवून देतात किंवा अशा काही गोष्टी करतात ज्याने तुम्हाला त्रास होतो. त्यांचा उद्देश नसतो तुम्हाला त्रास देण्याचा, पण ते तुम्हाला रियालिटी दाखवून देतात. काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात जेणेकरून तुम्हाला रिअलायझेशन व्हावं की तुमचं पूर्वजन्मीचं काहीतरी आहे. आणि ते लोक देवाने पाठवलेले दूत असतात जे अशी कामं करतात. तर हां बरोबर, आता तुम्ही पण म्हणाल ना मी काळी मुंगी आहे. हा बहुतेक, म्हणजे आता मला अजूनच कॉन्फिडन्स आला आहे की बहुतेक मी देवाने पाठवलेलीच दूत आहे तुमच्यासारख्या राक्षसांसाठी. तर त्यावेळेला
त्या एका कॉमेंटवरून, त्या माणसाच्या, त्या दादांच्या एका कॉमेंटवरून काकूंनी अख्खाच्या अख्खा व्हिडिओ छापला की ते तसेच आहेत आणि काकूंनी व्हिडिओला नाव दिलं की ट्रोलिंग इंटू फन कॉमेंट्री. पण मला तर काही कॉमेडी वगैरे वाटलं नाही. काकू असे गरा डोळे फिरवून आणि एकदम असं त्यांना असं जाणीव होत नसेल त्यांच्या एक्सप्रेशनची, पण आपल्याला बघताना बापरे असं वाटतं की काय बाई आहे ही, हॉरिबल. काय ते हावभाव आणि काय ते तना एकदम तणतणते आणि काय भांडते वचा. एक नंबरची काकू. तुमच्यावरूनच मला ते कॅरेक्टर सुचलंय, खोचक काकू. अगदी तशाच होतो तुम्ही, खोचक आणि बोचक. तर काकूंनी त्यावेळेला त्यांच्या सबस्क्रायबर्सने केलेल्या कॉमेंट्स, म्हणजे त्या दादांचे पण गेले असतील ना ऑब्व्हियसली. आता ह्या काकू जशा मोठ्या आहेत तशा ते पण दादा मोठेच आहेत, तर त्यांचे पण सबस्क्रायबरने जाऊन तिथे काही ना काहीतरी कॉमेंट केले. तर त्या कॉमेंट काकूंनी स्क्रीनशॉट लावून दाखवल्या आणि मग त्याच्यावरती काकूंनी असे एकदम दादांना टोमणे बिमणे काय मारले आणि पूर्ण त्या सिच्युएशनला वेगळाच काहीतरी अँगल देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, एक आपण म्हणतो ना मेल शॉव्हिनिस्ट असतात ना, ज्यांना असं स्वतःच एकदम सुपिरियर वाटतो, बाकी कोणच, आपण त्या पुरुषाला असंच म्हणतो ना की ही इज अ मेल शॉव्हिनिस्ट म्हणून. तशा काकू फिमेल शॉव्हिनिस्ट आहेत. म्हणजे काकूंना ना असं वाटतं की बापरे, की मीच मोठी, मीच शाणी, माझ्यासारखं कोणीच नाही आणि मी सगळ्यांना बरोबर धडा शिकवणार. तर काकू, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तुमच्यासारख्या महिलांमुळे ना, एक्झॅक्टली ह्यांच्यासारख्या महिलांमुळे, मी एकदा एक कम्युनिटी लावलेली ना खूप आधी, ते एक तो आपला बिचारा एक माणूस ज्याने सुसाईड केलं आणि मग ते प्रॉब्लेम झाला त्याच्या वाईफमुळे. तर तेव्हा मी म्हटलं होतं ना की अशा काही बायकांमुळे खरंच असं म्हणजे लोकांना बाईवरचा विश्वास उडू लागलेला आहे. म्हणजे ज्या जेन्युइन बायका आहेत त्यांच्यावर पण लोक विश्वास ठेवेनासे झालेले आहेत. तर काकू ना काहीशा तशाच आहेत. काकूंचं जे काही वागणूक आहे, ज्या प्रकारचं त्या रिॲक्ट होतात, त्यावरून मला असं वाटतंय की काकू, तुमच्या वागण्याने ना जेन्युइन बायका असतात ह्याच्यावरचा लोकांचा विश्वास उडून जाईल. म्हणजे तुम्ही इतकं ना त्या माणसाला बदनाम करण्यासाठी, त्याच्या एवढूशा कमेंटचा तुम्ही इतका किस पाडलात आणि इतकं त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर वरून काकूंचं असं म्हणणं आहे की समोरच्याने रिॲक्ट पण नाही व्हायचं. आणि जर तो रिॲक्ट झाला तर म्हणजे काकूंनी त्यांना मिरची लावली आणि त्यांना मिरची लागली म्हणून तो रिॲक्ट होतोय वगैरे असं म्हणून काकू आणि त्या गोष्टीचं पण सुपिरियरिटी आपल्याकडेच घेणार. म्हणजे मीच शाणी, माझ्यामध्ये कशी ताकद आहे समोरच्याला हे करण्याची, इन्स्टिगेट करण्याची आणि कसं लोकांचा मी तिळपापड करते वगैरे, ह्यामध्ये ना काकूंना काहीतरी विचित्र सुख मिळतं. म्हणजे हा काय प्रकार आहे? मला ना एकदम असं किळसवाणं वाटलं हे काकूंचं जे वागणं. आणि नंतर मग मी जो रिसर्च केला आणि ज्या प्रकारचं काकूंचं बोलणं, काकूंनी त्याला जसं सुनवलं आणि नंतर मग सगळ्या गोष्टी कशा स्वतःच्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न केला, दॅट वॉज हॉरिबल. आणि जोपर्यंत अशा बायका आहेत ना तोपर्यंत बापरे, खरंच अशा आपल्यासारख्या साध्या सरळ आणि म्हणजे आपण सत्य बोलतो पण आपण असं कनिंग नाही आहोत. काकू नेक्स्ट लेवल कनिंग आहेत आणि विचित्र मेंटॅलिटीच्या आहेत. देव त्यांच्या नवऱ्याचं भलं करो, मी इतकंच म्हणेन. नाहीतर यू नेवर नो. एनिवेज, आता मी तुम्हाला कॉमेंट दाखवणार आहे ज्या काकूंनी होल्ड केल्या होत्या आणि स्टार्टिंगपासून तुम्हाला सांगते की काय झालंय, तर तुम्हाला पण क्लॅरिटी येईल. सो इथे ही आपल्या एका सबस्क्रायबरने तिथे कॉमेंट केली होती, डू यू थिंक दिस इज फनी? व्हॉट्स द यूज ऑफ युझिंग दिस फ्लॅग अँड स्माइली ऑन इट? यू कॅन डिरेक्टली टेल युअर व्ह्युअर लाईक द न्यूज रिपोर्टर आर डुईंग देअर जॉब. व्हॉट्स द पॉईंट? तर ह्यावर काकूंनी लिहिलं आहे, वेअर इज द स्माइली ऑन द फ्लॅग, ब्ला ब्ला ब्ला, अँड गो टेल जीजी, ओ आय कॉल हर चीची, गो गिव्ह हर रिपोर्ट ऑफ दिस कमेंट लाईक यू डू ऑल द टाईम अंडर हर कमेंट बॉक्स. आय लाईक इट हाऊ यू ऑल आर ऑब्सेस्ड विथ मी. आता जा, पटकन जा, चीचीला सांग, तू तिची बिनपगारी ठेवलेली चेली आहेस ना, तू तुझं काम नीट कर आणि तिला होमवर्क नीट करत जा, आधी चुकीची माहिती देऊ नकोस असं सांग वगैरे.
सो दिस वॉज द व्हेरी फर्स्ट कमेंट जी आपल्या एका सबस्क्रायबरने तिथे केली होती आणि जिथे कुठेच काही मेन्शन नव्हतं माझ्याबद्दल किंवा काही असं काहीच लिहिलेलं नव्हतं. जसं तुम्ही बघू शकता की तिने फक्त तिथे तो फ्लॅग का लावलाय आणि स्माइली आणि एवढ्या सिरियस सिच्युएशनला बेसिकली एवढं फनी तू रील का बनवलंय असं विचारण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. सो इट्स ओके ना, म्हणजे कोणीही कुठेही जाऊन कॉमेंट करू शकतं, असं काय हार्ड अँड फास्ट रूल नाही. आणि जर एखादी कॉमेंट नाही आवडली तर बाबा काहीतरी त्या कॉमेंटशी रिलेटेड रिप्लाय तरी करा. म्हणजे तू फक्त तिला हे म्हणू शकत होती की वेअर इज द स्माइली ऑन द फ्लॅग आणि काकूंनी लिहिलंय स्माइल ऑन द फ्लॅग. तर काकू, हे टायपो एरर होतात, जसे तुमच्याकडनं होतात तसे आमच्याकडनंही होतात. तुमचा एरर आणि दुसऱ्यांचे तर तुम्ही नंतर यांनी तर अक्षरशः किस पाडलाय. कोणी जरा काही चुकीचं लिहिलंय तर त्याच्यावर नुसतं दात काढत बसलेत या काकू. आणि आफ्टर दिस कॉमेंट या काकूंनी सगळ्या कॉमेंट्स होल्ड केल्या आणि फक्त स्वतःचेच ते जे काही स्वतः त्या कॉमेंटला रिप्लाय, कारण ते कॉमेंट त्यांना दिसत होत्या ना, कारण त्यांनी होल्ड केल्या होत्या, तर त्यांनी अप्रूव्ह नाही केल्या, पण त्याचे जे ह्यांनी दिलेले रिप्लाय आहेत ते फक्त ह्या अप्रूव्ह करत होत्या आणि सो तेच रिप्लाय तिथे रिफ्लेक्ट होत होते, तेच दिसत होते. आणि बाकी कुठल्या कॉमेंटला रिप्लाय केलाय, ती काय कॉमेंट होती हे त्याच्यानंतर दिसणं बंद झालं. सो सिम्पली ह्याच्यातनंच आपल्याला कळतंय की जिथे माझं कुठे काही मेन्शन पण नव्हतं, जिथे एकदम कॉमन अशी एक रेग्युलर कॉमेंट आली होती, त्यामध्ये काकूंनी मला ड्रॅग केलं. त्याचा अर्थ काकू कोणाबद्दल ऑब्सेस्ड आहेत आणि कोण कोणाबद्दल किती ऑब्सेस्ड आहे हे ह्याच्यातनंच कळतं. पण काकूंचं असं आहे की आधी आपण सुरू करायचं आणि मैंने शुरू किया है मैं ही खतम करूंगी. दिस इज नॉट राईट काकू. त्यानंतर ह्या आपल्या ताईंनी तिला विचारलं की तुला बरं माहिती मी कुठे कॉमेंट करते आणि कुठे नाही, मी तिचं नाव पण नाही घेतलं तरी तुला कळलं की मी कुठून आली आहे किंवा मी कोणाची सबस्क्रायबर आहे. तर त्याच्यावरती या काकूंनी रिप्लाय केला, द वे यू लिट अप वेन आय सेड आय वॉच युअर व्हिडिओज, इट्स लाईक आय एम सम काइंड ऑफ सेलिब्रिटी टू यू अँड चिची डोंट वरी, आय गेट इट, आय एम इम्पॉर्टंट, केस क्लोज्ड. आता जा चिचीला सांग, म्हणजे ती पण खुश होईल. म्हणजे व्हॉट्स द ऑब्सेशन ह्या बाईचं. म्हणजे मला बोलायची पण गरज नाही आहे, पण ही स्वतःच्या कमेंटमधनं अगेन अँड अगेन माझ्याबद्दल बोलून मला इम्पॉर्टन्स देत होती आणि वरून बावळटसारखी बोलते की आय एम इम्पॉर्टंट. म्हणजे स्वतःच ती बोलली ना, ही बाई शोविनिस्ट आहे, फिमेल शोविनिस्ट, डम शोविनिस्ट. त्यानंतर अशा काही 1-2 कॉमेंट्स एक्सचेंज झाल्यानंतर ते सुद्धा वन साइडेड, दुसरी कॉमेंट दिसतच नव्हती. अशा वेळेला आपले अजून एक दुसऱ्या ताई आहेत ज्या माझ्याशी इन्स्टावर टचमध्ये आहेत, पण त्या जनरली इथे यूट्यूबवरती कॉमेंट नाही करत फॉर सम रिझन. त्यांनी जाऊन तिला कॉमेंट केली की बाबा म्हणजे काही केली असेल कॉमेंट. तर ह्या ताईंनी त्यांना म्हटलं की तो माझाच फेक अकाउंट आहे आणि मी त्या फेक अकाउंटवरून त्याला कमेंट करत आहे बिकॉज कॉमेंट्स होल्डवर आहेत. तर त्या ताईंना कसं कळलं की ते कॉमेंट केल्या जात आहेत आणि जी पहिली कॉमेंट होती तिनेच दुसरी कॉमेंट पण केलेली आहे आणि मी त्याला रिप्लाय करत आहे, त्याचा अर्थ ही चिची आहे आणि या चिचीला सगळ्या कॉमेंट्स कळल्या आहेत. म्हणजे व्हॉट अ जोक म्यू. म्हणजे खरंच मला आता ना असं शब्द येतात तर आहेत पण मी बोलू नाही शकत. इतकं मूर्ख कसं कोण असू शकतं. सिम्पलशी गोष्ट आहे, जर एकतर्फी कॉमेंट दिसत आहेत आणि तुम्ही तिथे टॅग केलेला आहे, याच्यावरून कळतंय की तुम्ही कोणाला तरी रिप्लाय करत आहात, तर रिप्लाय आपण तेव्हाच करतो जेव्हा कोणीतरी कॉमेंट केली आहे ना. का तुम्ही असंच एवेही रिप्लाय करता मूर्खासारखं, एकटेच स्वतःच फेक अकाउंटने स्वतःच्या इथेच कॉमेंट करत बसलेले असतात. लाईक रिअली डूड. काय म्हणजे त्याच्यासाठी जीजी असण्याची जरूरत नाही आहे. एवढा कॉमन सेन्स माझ्या सबस्क्रायबर्सना पण आहे. आय सी. तुमच्या नाही आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला तेवढीच लेवल माहिती आहे. तुम्हाला माहितीच नाही आहे, तुम्ही कधी मान्यच नाही करू शकत की आपल्यापेक्षा कोणतरी हुशार असू पण शकतं. पण आमच्या इथे आम्ही मान्य करतो. माझ्या काही गोष्टीमध्ये माझ्या सबस्क्रायबर्सकडे खूप नॉलेज आहे. आम्ही नॉलेज एक्सचेंज करण्यावरती आमचा भर असतो. आमच्यामध्ये असं मीच शाणी मीच मोठी असं काहीही नसतं. जे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं असतं ते मी शिकते, जे माझ्याकडनं काही शिकण्यासारखं आहे ते शिकतात आणि ऑलवेज आम्ही देर इज अ स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. तुमच्यासारखं नाही आहे, एवढा अहंकार नाही आहे आमच्यामध्ये आणि हा अहंकारच तुम्हाला घेऊन डुबणार आहे एक दिवशी. सो दिस वॉज द कमेंट. आणि खरंच एवढे स्माइली देऊन ठेवलेत. स्वतःवर हसताय का काकू? कोणीतरी म्युझिक द्या रे काकूंचं फेवरेट. तर ह्या 2 कॉमेंट बघून घ्या.
परत विचारतायत, तुम्हा सगळ्यांना कसं कळलं की व्हिडिओच्या खाली मी कमेंट करत आहे? झूम मीटिंग झाली का चिचीसोबत? का तुमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे? सगळे रिपोर्ट पटापट चिचीला जातात आणि कमेंट्स आर ऑन होल्ड बेबी, गो क्राय इन द कॉर्नर नाव. काकूंना फक्त एकच येतं, कारण काकू नेहमी झोपड्याच्या कॉर्नरला रडत असतात ना, म्हणून काकू फक्त एकच गोष्ट परत परत बोलत असतात. आता काकू बोलू नका की तू पण तीच लँग्वेज बोलते जी मला कॉमेंटमध्ये होती, कारण काकू त्या सगळ्या कॉमेंट माझ्याकडे आहेत आणि मी लास्ट आपल्या पॉडकास्टमध्ये क्लिअर केलेलं आहे. त्याच्यामुळे आता कुठे काहीतरी आता मॅच करायला जाऊ नका की हां माझ्या मॅन्शनला कोणतरी अजून पण झोपडं बोललेलं, ती तूच आहे, ती तूच आहे. आणि जर तुम्हाला तसं वाटत असेल तर गुड फॉर यू, बी हॅपी विथ युअर रिसोर्सेस. बकवास, स्वतःचं डोकं वापरा जरा. आणि परत परत काय लोकांना विचारता, तुम्हाला सांगितलं ना कसं कळलं, तुमच्यासारखे डम नाही आहे तिकडे बसलेले लोक. आणि काय हो अगेन अँड अगेन तिथं 30 मिनिटाचे व्हिडिओ बनवते, सारखं 30 मिनिटाचा व्हिडिओ 30 मिनिटाचा व्हिडिओ. शी मनहूस काकू, तुमच्यामुळे माझे 30 मिनिटाचे व्हिडिओ कट शॉर्ट झाले, पण आज मी बनवणार आहे 30 मिनिटापेक्षा पण मोठा बनवणार आहे आज तर. काकू, आय कॅन अंडरस्टँड युअर पेन, कारण का तुमचे तर 1 मिनिटचे पण नाही चालत ना. आता मोठे मोठे व्हिडिओज तर चालतच नाही, ते कोण बघणार, म्हणून मग काकू शेवटी काहीतरी एक्सक्यूज देऊन शॉर्ट्स बनवायला लागल्या. पण शॉर्ट्स पण आता चालत नाही आहे आणि माझे 30-30 मिनिटाचे व्हिडिओज चालतात आणि त्यांना व्ह्यूज येतात. ॲटलिस्ट जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत तेवढे तरी व्ह्यूज देतात. काकूंना ना खूपच बाबा झोमलं पेन इन चाबो काकूंच्या. नंतर तर काकू एकदमच बिथरल्या आणि काय काय एकदम निबंधच छापायला लागल्या. आणि काकू म्हणायला लागल्या, ॲब्सोल्युटली इफ समन इज मेकिंग व्हिडिओज अबाउट मी जस्ट टू पे देअर बिल्स अँड फिट देअर फॅमिली, ब्ला ब्ला ब्ला. अँड नंतर तिला विचारतात, जिने कॉमेंट केली होती तिला विचारतात की कॅन यू टेल मी वेर इज द स्माइली हायडिंग, वेर इज दिस मिस्टिरियस स्माइली, आय विल वेट अँड ऑल. तर काकू ॲक्च्युली आहे ना, तिला स्माइली म्हणायचं नव्हतं. तिने तर बिचारी आमच्यासारखे आहेत ना, साधे लोक आणि चांगले लोकांना असं एकदम हर्टफुल कॉमेंट करत नाही आणि विचार करून समोरच्याचं पण लक्षात घेऊन, POV लक्षात घेऊन कॉमेंट करतो, म्हणून तिने स्माइली लिहिलं. बट ॲक्च्युली तिला त्या बटबट्या फेसचं विचारायचं होतं की आता हा बटबट्या फेस कोणाचा लावून ठेवला तुम्ही काकू, तुमच्यासारखाच दिसतोय कोणतरी टेलिटबी. काकू ॲक्च्युली ना, आता तुम्ही, मला माहिती आहे तुम्हाला सॉलिडच लागली असेल, तुमच्या चाबोला ना असं पूर्ण असं जळजळ असा एकदम पार धूर निघत असेल. पण आता इतकं पण कोणाला फोर्स नका करू ना की सत्य तोंडातनं बाहेर निघेल, जे तुम्हाला पचणार नाही, सहन होणार नाही. आम्ही किती पण सांभाळून घ्यायचा प्रयत्न केला, पण काकू आहे की मानतीही नाही. काकूंना ऐकायचंच आहे बाबा, कुठे आहे स्माइली, कुठे आहे स्माइली. मिळालं उत्तर, झाली शांती, ना वेळ लॉस. आता काकूंना कळून चुकलं होतं की ह्यांच्याकडनं 3-4 लोक येऊन गेली, पण माझ्याकडनं मी एकटीच लढते, बाकी के हे किधर. मग काकूंनी त्या बाकीच्या ज्या 1-2 आंटीज आहेत ना जवळपास पटकन कॉन्टॅक्ट करण्यासारख्या, त्यांना बोलावून घेतलं आणि मग त्यांनी 2-4 कॉमेंट्स केले आणि मग काकूंनी सांगितल्याप्रमाणे, आणि देन मग काकूंनी त्यांच्या कॉमेंट्स अप्रूव्ह केल्या की दाखवायला की बघा माझी पण कोण काय ते म्हणतात त्याला, माझी पण संघटना और वॉटेवर, हा संघटनाच आहे ना यांची, तर त्यांचे पण काही सैनिक आले आहेत आता इकडे. तर मग काकूंच्या ह्याच्यातनं कॉमेंट केला, त्यांचे पण मी स्क्रीनशॉट घेतलेले आहेत की किती दिवसापूर्वी ID क्रिएट झाली आहे आणि किती असे ID असेल जुनी, पण काकूंच्या इथे सरप्राइजिंगली त्या पहिल्यांदाच कॉमेंट करत होत्या. असं कसं काकू, ये बात कुछ हजम नाही होई बाबा. आमच्या बघा, आमच्या इकडचं जे पब्लिक तुमच्या इथे आलंय त्यांच्या कमीत कमी 100 कॉमेंट तरी असतील माझ्या पॉडकास्टच्या खाली. तुम्ही क्लिक केलं तर 100+ कॉमेंट्स असं तुम्हाला दिसेल, पण काकूंच्या बघा. बघा 2 कमेंट, 1 कमेंट, 3 कमेंट. म्हणजे आजच कशा काय अचानक प्रकट झाल्या. डोंट बी चालाक ब्रो काकू. आमच्या इकडचा पण एक उसूल आहे, अगर शुरू तुमने किया है ना, खत्म हम ही करेंगे. उफ. आणि नंतर काकू इतक्या बिथरल्या की कुछ नहीं हो रहा है. मग शेवटी काकूंनी हाहाला पण धरलं की बाबा काकूंना हाहाबद्दल सिंपती वाटायला लागली, हाहाचा आधार घ्यायला लागल्या. आणि नंतर मग त्या 500,000 सबस्क्रायबर असणारे ते होते ना, मगाशी सांगितलं ते दादा, त्यांच्याबरोबर काकूंनी हाच प्रकार केलेला, त्यांची पण आठवण झाली काकूंना, त्यांचा रेफरन्स देऊन बोलायला लागल्या. कोण आता कुठे काकू एकदम अशा आड्या तेड्या ऑक्टोपस सारख्या पसरायला लागल्या. ओ येस काकू, यू लुक लाईक वन अँड यू बिहेव लाईक वन टू. बघून घ्या ह्या काही कॉमेंट्स काकूंच्या.
काय तर यांचं डोकं म्हणे की आम्ही हाहाला ह्यासाठी बोलतो कारण का आम्ही ह्यांच्यावर जळतो, म्हणजे हिच्यावर हाहावर. हे जे फुकट्या बायका आहेत ना, गुड फॉर नथिंग, जे तिथे जाऊन बसल्यात आणि स्वतः नवऱ्याच्या जीवावर फ्लॉन्ट करतायत, ह्यांच्यावरती आम्ही जळतो. अरे तुला माहिती आहे का माझा ऑडियन्स कोण आहे? लिटरली आता मी जर त्यांना स्वतःची डिग्री आणि ते काय करतात आणि जर त्यांची कंट्री ऑफ रेसिडेन्स लिहायला सांगितलं ना, तर सिरियसली तुला कुठे म्हणजे कुठे ना ते आधीच झालेलं आहे ना काळं ते, आणि कुठे डुबू आणि कुठे आता घुसवू त्याला, असं होईल तुला. त्याच्यामुळे तू तर त्याच्यावर वक्तव्य करूच नको, समजलं का? टेपाच टेपा काकू, शाणी बन, रस्ता नाप अपना, चल निकल यासे, निकल ऑडियन. अँड लुक ॲट दर लँग्वेज. काय तर म्हणे त्या वेर्णेकर दादांच्या मी गळ्यात पडली म्हणे. अहो काकू, तुमच्यामध्ये एवढे गट्स नाहीत ना, फट्टू काकू. काय नाही तर त्यांचा रेफरन्स द्यायला लागला. तुम्ही 500,000 सबस्क्रायबर्सवाल्याला हे करा, जे तुम्ही करूच शकले नाही आहेत. जसं मी तुम्हाला आधी स्टार्टिंगलाच म्हटलं, काकू स्वतःच डिसाईड करतात की मी जिंकली. त्यांचे मी ना इंस्टाग्रामला रील आता पोस्ट करणार आहे, त्या वेर्णेकर दादांचे. सगळ्यांनी बघा आणि सगळ्यांनी मजा बघा कशी काकूंची वाजवली. नक्की आज माझं इंस्टाग्राम बघायला विसरू नका. स्टोरीजला मी रील पोस्ट करेन त्यांच्या. सो राहिला प्रश्न त्यांना टॅग करण्याचा, तर मला त्यांची गरज आहे किंवा ते मला मदतीला धावून येतील वगैरे, असं माझा अजिबात हेतू नव्हता. म्हणजे लिटरली ह्या बायका म्हणजे काय लेवलच्या आहेत यार. छोटी सोच, छोटे इन्फ्लुएन्सर की तरह. आणि काय तर म्हणे हर लिटिल फॅन्स. लिटिल फॅन्स कोण लिटिल आणि कोण बिग आहे ना ते कळतंय तुझा सबस्क्रायबर काउंट आणि तुझा व्ह्यूजचा काउंट बघून. आणि तिथे ज्या अर्थी मी न सांगता, मी काहीही न बोलता, जिथे माझा काही उल्लेख करण्याचा प्रश्नच नव्हता, तिथे तू उल्लेख केलास. आणि तिथे काहीही माहिती नसताना माझी लोक तिथे माझ्या समर्थनार्थ आली. त्याच्यावरनंच कळतंय की कोण लिटिल आहे आणि कोण किती बिग आहे ते. मुंगी चावली का डुंगीला. अजून एक रियालिटी चेक देते. दिस इज क्वाईट आयरॉनिकल बट रिअली, की तू कोण होतीस, तू कोण आहे, मी कोणाबद्दल बोलते हेही लोकांना माहिती नव्हतं. पीपल वर आस्किंग की कोण ही बाबा, कोण आहे ही, आम्हाला नाही माहिती. कोणाला यार, तू कहा से उठा के लाती है किडो मकोडो को जीजी, असं लिटरली लोक म्हणत होते. आणि तुझ्या इथे बघ, मी फुल फेमस आहे. जो तो तुझ्या बाजूने पण कमेंट करायला, तुझे जे लोकांना बोलवलं ना त्यांना पण मी माहिती होतं. ते लोक तुला माझी इन्फॉर्मेशन देत होते. याच्यावरनं समज तू किधर आहे और मैं किधर हूँ. डुंगीला मुंगी आई ग सुजला. लिहिलं होतं ना तुला हॅपीने. हॅपी माझीच आयडी आहे. ओ ले छोटी सोच. आणि राहिला प्रश्न त्या दादांचा, त्यांना मी ह्याच्यासाठी टॅग केलं होतं की तू अशी त्यांना लपून छपून आठवतेस. त्यांची इतकं 1 वर्ष झालं तरी पण तुझ्या डोक्यातनं काही ते जातच नाही आहे. कारण मी तेच बोलते ना, तुझा प्लॅनच तो होता की जसं आधी त्यांच्या नावावर व्ह्यूज छापून घेतलेस, आता मी सापडली तुला. ते तरी स्वतः आले होते. मी तर कुठे जात पण नाही, मी कोणाच्या इथे जाऊन काही बोलत पण नाही. तरी पण तू कोणतला तरी माझे सबस्क्रायबर काय गेली तिच्या ह्याच्यावरती तू लगेच मला ओढून माझ्या जीवावर व्ह्यूज छापायचा प्रयत्न केलास. कसली दळभद्री भिकारण. म्हणून म्हटलं की त्या दादांना ना आपण सांगूया की तुमची आठवण काढते द ऑब्सेस्ड वुमन. ओ काकूंचे काका म्हणते मी. काकूंचे जे काका आहेत ना त्यांनी जरा बघा. हो, कोणाला आठवण अजून जात नाहीये काकूंच्या डोक्यातनं ते दादा. प्यार में पागल तेरी दीवानी. काय हो काका, तुम्ही असताना पण काकूंना दुसऱ्यांच्या विचारात काकू गर्क असतात. विचार करा, कुछ तो करना पडेगा तुमको बकअप. आणि तर काय काकूंना जाऊन सांगितलं भक्तांनी की ती जीजी म्हणे स्वतःला सिंगरच समजते आणि लता मंगेशकरच समजते. अरे नाही भाई, लता मंगेशकर वगैरे काहीतरीच काय तुमचं. मी कुठे त्या दिग्गज आपल्या इतक्या त्यांच्या तर म्हणजे नखाची काय कसली पण सर नाही आहे मला. हे तर मी माझं अजिबात स्वतःला त्या लेवलचं काय कुठलंच लेवलचं समजत नाही. जस्ट एक माझा छंद, माझी आवड म्हणून गाणी गाते मी. तर काहीतरी उगाचच काकूंना काहीही सांगू नका. बडबट्यांना त्यांच्या बडबटे त्यांच्याजवळच राहू दे. आणि काकूंनी आता काहीतरी फालतू रील टाकली आहे, ती तर मी मगाशी तुम्हाला सांगितलंच. आणि त्या कावगलच्या ह्याच्यामध्ये पण वेर्णेकर काकांना बोलताना काकू म्हणाल्या होत्या की मी काय महाराष्ट्राची वाघीण आहे आणि काय. तर महाराष्ट्राची वाघीण आहेस बाई, तर तू कशाला मग कावगल वगैरे थीम ठेवते ना.
मग इज्जतीत वाघीणवाली थीम ठेव, काय बोलायचं, कशाचा कशाशी काही संदर्भच नाही, उगाच काही बोलायचं आपलं. काही झालं तर आपलं आपल्या जातपात आणि आपलं राष्ट्र ह्याच्यावरती घसरायचं. अरे स्वतःच्या बळावर स्वतःच्या ह्याच्यावर करा ना तुम्ही, कशाला उगाचच नको त्या गोष्टीमध्ये पडता, नको त्या गोष्टी ओढवून घेता. हां, तुझ्यात आणि त्या वहिणामध्ये काय फरक आहे? ती पण मनगटातलं बळ घेऊन आणि कसलं कसलं कुठलं कुठलं बळ घेऊन दाखवत आलेली, नंतर गेली आल्या पावली परत. तशी तू पण जाणार आहे. ती तर म्हणते मी सुशिक्षित नाही आहे, ती तिच्या लेवलप्रमाणेच वागते. पण तुझं काय ग? तू एवढी तिथे अमेरिकेत जाऊन काय मोठं उखडलंस? हां, तुझी तर तिच्यापेक्षा लेवल डाऊन आहे. हां, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, एक कमेंट मला दिखाना बनता आहे, कारण काकूंनी जस्टिफिकेशन दिलं आहे आणि काकूंनी सांगितलं आहे की मी कशी फॉल्स इन्फॉर्मेशन आणि मी कुठल्या कुठे गोष्टी जोडते आणि मला काही समजतच नाही. तर या कॉमेंट बघून घ्या, मग मी सांगते. या गवारीण बाईचं तर नावासकटच दाखवते, कारण ही आहेच तेवढी चोंबडी. प्रत्येक वेळेला तिकडे पडीक असते, इकडून हाकललेली आहे आणि ती मुक्त झालेली मराठी, ती पण विभक्त झालेली, ती पण तिथेच पडीक असते. तर त्या दोघींचं तर नाव बदनाम करण्यासारखंच आहे, तर त्यांचं नाव दाखवतेच मी. आणि हां, तर काकू म्हणे 100 आणि 150 इयर्स जे काही ग्रीन कार्डला लागणार आहेत त्याबद्दल त्या बरोबर सांगत होत्या आणि मलाच काही समजलं नाही. तर लेट मी टेल यू काकू की तिथे पण ग्रीन कार्ड होल्डर्सला वेगवेगळे डिपेंड ऑन देअर विजा डिफरंट टाईप्स आहेत. तुम्ही नेमकं कुठल्या टाईपबद्दल बोलता आहेत की त्यांना 150-100 वर्ष लागतील, ते कुठला? एम्प्लॉयमेंट विजावाल्यांना लागतील की त्यांच्या डिपेंडंट्सना लागतील की आई बहीण भाऊ बहीण वडील ह्यांना लागतील? कोणाला, म्हणजे किती कुठल्या कॅटेगरीला लागणार आहेत ते पण मेन्शन करा, कारण का इट डिफर्स यू सी. त्याच्यामुळे जनरलाइज स्टेटमेंट करू नका. जाऊ दे, तुम्हाला नाही समजणार कारण तुमची ती लेवलच नाही आहे, मला कळून चुकलं आहे. पण तरी पण मी तुम्हाला रोज तर करतच राहणार. आणि लिटरली एक फन फॅक्ट सांगते मंडळी, खरंच ह्या काकूंना ना कोणी ओळखत नाही. जसे ह्यांचे व्हिडिओज फ्लॉप आहेत, ह्यांना कोणी व्ह्यूज देत नाही, तसे ह्यांच्यावरती दिलेलं रिॲक्शन पण फ्लॉपच जातं. त्याच्यामुळे मला काही फायदाच होत नाही, उलट घाटे का सौदा आहे माझ्यासाठी. पण जो माणूस जास्त तिळमिळतो ना, जो माणूस खोटा असतो ना, त्याचा पडदा मी फाश करतच असते, करत राहणार. त्यासाठी माझं नुकसान झालं तरी चालेल. त्यामुळे या काकूंना तर आता मी सोडणारच नाही, कारण ह्या महाबिलंदर आहेत, कलंदर आहेत आणि ह्यांची आता मी सगळी हेकडी उतरवूनच राहणार. त्यामुळे आता बचके रहना रे बाबा, बचके रहना रे, बचके रहना रे बाबा, तुझे पे नजर है. आणि काकूंचा ना न आणि णचा खूप मोठा झोल आहे, ते मी लास्ट टाइम पण बोललेली. कनेक्शन आणि पाणीवाल्या काकू आहेत ह्या. सो जे काही आहे ना ते स्पष्ट बोलत जा काकू, उगाच काहीतरी घुमून फिरवून लोकांना पझल करून ठेवू नका. नेमकं काय प्रकरण आहे? एक तर तुमचं ना स्वतःच आधी काही नीट नाही आहे आणि चालले दुसऱ्यांना काहीतरी माहिती द्यायला. दुसरा प्रश्न, तुम्ही जे म्हणालात की मी ते कार सेफ्टीचं वगैरे इथलं बोललेली की इथे चांगली सिक्युरिटी असते इन US, की इथे कार ब्रेक वगैरे व्हायला नको. सो म्हणून तुम्ही तिथे पार्किंगला वगैरे लावून जाता. येस, या फेअर इनफ. पण मग इन अ वे तुम्ही त्या कंट्रीची बदनामी करतच आहात ना. काय फरक पडतो? जन्मभूमीची करा नाही तर कर्मभूमीची करा, पण बदनामी करायचीच कशाला म्हणते मी. आम्ही आता म्हणालो की तुम्ही जन्मभूमीची बदनामी करता, तर लगेच तुम्ही ट्विस्ट करून जास्त अक्कल स्वतःची पाजळायला गेलात खरं, पण त्याच्यात पण तुम्हीच पाय अडकून तोंडावर पडलात. सो कुठलीच बदनामी करू नका काकू, तुम्ही काय फार मोठ्या दीडशाण्या नाही. सो जस्ट शट द अप. आणि राहिला प्रश्न OTPचा, तर मी ते OTP दुबईमधले मॉल्स, UAE मधले मॉल्स इथलं बोलली होती. मी म्हणाली की इथे UAE मध्ये तुम्हाला मॉलमध्ये कनेक्ट करायचं असेल तर OTP टाकावा लागतो. यू हॅव टू रजिस्टर वाया ईमेल अँड देन यू हॅव टू गिव्ह युअर फोन नंबर अँड देन दे सेंड यू OTP ऑन युअर नंबर अँड देन यू कॅन लॉग इन. सो काकू तुम्ही राहूच द्या. नाही समजत ना तर जेवढी समज आहे ना तेवढंच करा. तुम्ही तुमचे ते बकवास काय ते करताय ना ते चालू ठेवा, नाही तर बंद करा. आय डोंट केअर, आय डोंट गिव्ह अ डॅम टू इट अँड डू नॉट वरी ॲट ऑल. मी तुमचा पिछा सोडणार नाही आहे, उलट मी तुमच्या अजून हात धुवून आता मागे लागणार आहे. सो लेट द गेम बिगिन.
सो मंडळी, तुम्हाला सगळं काही क्लिअर झालं असेल आणि नक्की आजचं पॉडकास्ट नीट ऐका आणि नीट पहा. सगळ्या कॉमेंट्स वगैरे या सो कॉल्ड मुखवटाधारी काकूंचा पर्दाफाश करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि ज्या खूप स्वतःला खूप काहीतरी एकदम सोफिस्टिकेटेड समजतात आणि खूप भारी समजतात, झोपड्यापेक्षा पण खालच्या लेवलच्या आहेत. झोपडीतली माणसं पण काहीतरी त्यांचा एक स्टँडर्ड असतो, पण काकूंचं तर काही स्टँडर्डच नाही आहे, एकदम लो लेवलच्या काकू आहेत. तर ह्यांच्यावर अजून पॉडकास्ट येईल. काही गोष्टी आहेत ज्या मला ह्यांच्या अजून ओपन करायच्या आहेत. सो विथ टाइम विल डू दॅट. आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.